नमस्कार मंडळी, सार्थक बुरके व्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. मागे सगळा पसार आहे आणि तो सामान वगैरे बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण नवीन ट्रिपचे प्लॅनिंग चालू आहे आणि ही ट्रिप होणार आहे उद्यापासून चालू. आणि मी पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जातो आहे. काहीच प्लॅनिंग केलं नाही आहे, फक्त काय एक्सप्लोअर करायचं आहे, कोणतं डेस्टिनेशन हे ठरवलं आहे. म्हणजेच आपण चाललो आहे हम्पीला. हम्पी आणि बदामी हे दोन्ही कवर करण्याचा ट्राय करणार आहे मी, कारण सारखं तर जाणं आपलं होणार नाही. त्याच्यामुळे दोन्ही कवर करणार आहे. एक 4 ते 5 दिवसाची ही आपली ट्रिप असणार आहे. तर मोस्टली तरी मी तिकीट्स वगैरे तर काढलेत ट्रेनचे. बाकी स्टे वगैरे आपला मी तिकडे जाऊनच बघणार आहे, कारण एकटा असल्यामुळे डायरेक्ट जाऊनच मी स्टे बघणार आहे. कारण मी ट्राय केलं बुकिंगसाठी, पण थोडे चार्जेस वगैरे जास्त आहेत. त्याच्यामुळे मी ठरवलं की जाऊनच आपण बुकिंग करू, आपल्याला तिथे बार्गेनिंग वगैरे पण करता येईल. त्याच्यामुळे स्टे तर आपण तिकडे जाऊन बघणार आहोत. आणि कसं फिरणार वगैरे आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर उद्या आपली ट्रेन आहे रात्री कल्याणवरून. हॉस्पिटलला जाईल ती आणि तिथून मग हम्पीला आपण जाऊ. तर बघत राहा व्हिडिओ. तर भेटू मग उद्या. गाईज, आपण आता कल्याण स्टेशनला आहोत आणि आता ट्रेन आली आहे. थोडीशीच लेट आहे, पण आली आता ट्रेन, पाहू शकता. तर आता पटापट ट्रेनमध्ये बघतो, चढतो आणि मग पुढचा प्रवास सुरू होईल आपला. नमस्कार मित्रांनो, आता पोचले आपण कर्जतला थांबली आहे गाडी. आणि इथून थोड्या ॲक्च्युली आज थोडी गाडी लेट आहे, पण पुढे कवर होईल. आपल्याला सीट वगैरे पण व्यवस्थित मिळाली आहे. मोस्टली तरी मी AC चंच तिकीट काढलं होतं. ॲक्च्युली माझे फ्रेंड येणार होते आणि त्यावेळी तिने दिलेला आहे धोका. त्याच्यामुळे नाहीतर मी नॉर्मली एक बजेट ट्रिप प्लॅन करणार होतो. म्हणजे नॉर्मली आपलं जर स्लीपरचं तिकीट एक 400 वगैरे रुपये समथिंग आहे आणि AC चं 1000 रुपये. तर मी AC चंच काढलं होतं, तेच ठेवलं आहे मी तिकीट. आणि येताना पण माझं AC चंच तिकीट आहे. सो लेट्स सी. सुप्रभात मंडळी, आता आपण पोचलो आहे बदामी स्टेशनला. हे मागे बदामी स्टेशन. आपण बदामीला येताना जाणार आहोत, कारण पहिलं मी तिकीटच काढायला हॉस्पिटल काढलं होतं आणि पहिलं हम्पी करणार आहोत. पण हम्पी पुढे आणि बदामी आधी लागतं. तर मग आपण पहिलं हम्पी कवर करू आणि 2 डेज किंवा मी 3 डेज करणार आहे. आता एक ऑन टाईम आहे ट्रेन, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. 1-1:30 वाजेपर्यंत मी हॉस्पिटलला पोचून जाईल. मग पुढे आपला प्रवास सुरू होईल. नमस्कार मित्रांनो, आता मी पोचलो आहे हॉस्पिटल स्टेशनला. आणि हॉस्पिटलवरून आता मी बस पकडणार होतो, पण बस स्टँड जे आहे ते इथून 1-1.5 किलोमीटरवरती आहे. आणि तिथून पण ते अर्ध्या तासाला बस मिळते, पण क्राऊड पण असतो आणि त्याच्यामध्ये थोडा टाईम पण आपला कंझ्युम होईल. सो इथून मी शेअरिंग बघत होतं तर कोण मला मिळतं आहे का, पण शेअरिंग असं कोणी मिळालं नाही मला. मोस्टली तरी फॅमिलीज होत्या. तर मग मी ऑटोवाल्याबरोबर ती थोडंसं बार्गेनिंग केलं आहे. नॉर्मली 300 वगैरे रुपये घेतात आणि मी त्यांना थोडं बार्गेनिंग करून 180पर्यंत ॲग्री केलं आहे. तो त्यांचा नंबर पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ते इकडे जर तुम्हाला फिरायचं असेल तर तिकडे पण तुम्हाला फिरवू शकतील. तर चला मग आता निघूया. मित्रांनो, आत्ताची मी ऑटो केली आहे हॉस्पिटलवरून. ती सोमावरून नाव आहे अंकलचं, त्याची ऑटो आहे. त्याचा नंबर पण आहे बघा. आणि तुम्हाला पूर्ण हम्पी पण फिरवतील. आणि पर डेचे त्यांचे कॉस्ट जे आहे ते 1500 रुपये आहेत. 1500 रुपयामध्ये ते तुम्हाला पूर्ण सकाळी 9 ते संध्याकाळी सनसेट होईपर्यंत फिरवणार. आणि
नमस्कार. आपल्याला रूम पण मिळालेली आहे आणि मी ज्या ऑटो ड्रायव्हर जे होते, ज्या ऑटोमधून आलो मी हॉस्पिटलवरून हम्पीमध्ये, त्यांनीच मला एक सजेस्ट केलं आणि मी इथे एक होमस्टेला आलो आहे. तर होमस्टेचं नाव आहे, तुम्ही बघू शकता, मानसी होमस्टे. इथे यांच्याकडे क्लीन AC अँड नॉन AC पण रूम्स आहेत आणि 24/7 पाणी आहे, हॉट वॉटर पण आहे आणि त्याच्याकडे पॉवर बॅकअप पण आहे, त्याच्यामुळे काहीच इश्यू नाही आहे. तर मी एकटाच असल्यामुळे मी थोडंफार त्यांच्याकडे बार्गेनिंग केलं, कारण ते मला पर नाईट 1200 बोलत होते आणि मी वीकडेजमध्ये आलो आहे, त्याच्यामुळे 1200 नाही तर 1500 वगैरे समथिंग असतात. पण मी थोडं बार्गेनिंग केलं आणि मला त्यांनी 1500मध्ये म्हणजे 1500मध्ये 2 नाईट्सचा स्टे मला इथे त्यांनी दिला आहे. तर आता जस्ट आंघोळ वगैरे सगळं झालं आहे आणि आता आपण हे अगदीच विरूपाक्ष मंदिर इथून फक्त 5 मिनटावरती आहे, वॉकेबल. तर मग आता मी पटापट आवरलं आहे आणि आता तुम्हाला एकदा रूम दाखवतो कसं आहे ते, आणि मग आपण विरूपाक्ष टेम्पलच्या इकडे जाणार आहोत. आधी त्याच्या आधी मी थोडा नाश्ता वगैरे करेन आणि मग पुढे निघेन. ही एंट्री आहे, हे सगळे रूम्स आहेत. हा माझा रूम आहे, स्पेशियस आहे रूम आणि म्हणजे इथे तुम्ही एक 5-6 जण तर इझिली राहू शकता, कारण हा डबल बेड आहे, सगळा पसारा आहे माझा. पण एकदम क्लीन आहे रूम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. टॉयलेट वगैरे पण एकदम क्लीन आहे, गीझर आहे. तर ह्यांचा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर वगैरे कॉन्टॅक्ट देईन, तर तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. तर चला आता पटापट निघू आपण. हे इकडे सगळे होमस्टेच आहेत, सोलो राईड करणारे पण आलेच. MH14 सगळे इकडे होमस्टे. मी अजून 3-4 होमस्टेचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे सगळं मार्केट आहे विरूपाक्ष टेम्पलच्या इकडचं. मी आता जिथे उभा आहे तिथे सगळे होमस्टेज आहेत, तुम्ही बघू शकता, आणि समोरच विरूपाक्ष टेम्पल. एक बुक घेतलं आहे हम्पीचं, हे बघा, जे 125 रुपीजला मिळालं. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि त्याच्यामध्ये एक मॅप पण आहे, सो त्याच्यानुसार तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. सो आत्ता करंटली मला एक जिथे मी बुक घेतलं, आकाश बुक डेपो म्हणून आहे तिथे, तर त्यांच्याकडे मला त्यांनाच मी विचारलं, तर त्यांनी मला सजेस्ट केलं की गोपी म्हणून जे रेस्टॉरंट आहे ते चांगलं आहे. सो आता मी आलो आहे गोपी रेस्टॉरंटमध्ये. सो लेट्स सी. तर मी गोपी हॉटेलमध्ये आणि मसाला डोसा घेतला आहे. हे रूफटॉपला आहे वरती हॉटेल. तर मी गोपी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता केला. टेस्ट वॉज टू गुड आणि थोडंसं आहे कॉस्टली, पण यांचा इथे स्टे पण आहे आणि समोर बघू शकता विरूपाक्ष टेम्पल व्ह्यू, आणि वरती पण सिटिंग एरिया आहे यांचा आणि यांचे स्टे पण आहेत. सो ह्यांचे बेसिकली स्टार्ट फ्रॉम 1500 जे आत्ता आहेत. आणि पीक सीझनमध्ये 1800 वगैरे समथिंग असतं, पण आपण बार्गेनिंग करू शकता तुम्ही. व्ह्यू तर खूप जबरदस्त आहे आणि हा मागे ही तुंगभद्रा नदी, पूर्ण तुंगभद्रा नदीवरती सगळं आहे बसलेलं आहे. आता आपण विरूपाक्ष टेम्पलच्या इथे आहोत बाहेर, आणि हे सकाळी चालू 6:30 वाजता होतं, ओपन होतं, आणि दुपारी 1 वाजता बंद होतं आणि पुन्हा 3 वाजता ओपन होतं.
आता वाजलेत 4 वाजलेत. ॲक्च्युली मला लेट झाला कारण आपल्याला विरूपाक्ष टेम्पल आणि इथले पॉईंट्स कवर करून मातंग हिलला जायचं आहे सनसेट बघायला. सगळ्यात पहिलं आपल्याला तिकडे चप्पल्स काढायच्यात आणि तिकडे स्टँड आहे फुटवेअर, तिकडे चप्पल वगैरे काढून आतमध्ये एंट्री करायची. स्ट्रक्चर आहे यार आणि ही कलाकृती आहे ना एक नंबर आहे. म्हणजे एकदा तरी हम्पीला आलंच पाहिजे जसं मी आता आलो. इथे तिकिटासाठी नाही आहे, 25 रुपीज पर पर्सन एंट्री फी आहे. 25 रुपीज इथे पे करणार. 25 रुपीज तिकीट. फोटोज तो नंतर घेणार आहोत, पण आधी पहिलं दर्शन करून घेऊ आतमध्ये. कारण विरूपाक्ष हे असं एकच टेम्पल आहे इकडे जिकडे आतमध्ये पूजा केली जाते आणि इथे संध्याकाळी आरतीसुद्धा होते. सो ते पण मला विचारायचं आहे की किती वाजता आरती होते. मे बी अराऊंड 7 वाजता वगैरे इथे आरती होती. सो मी ट्राय करणार आहे की इकडे यायला आरतीसाठी. विरूपाक्ष मंदिरामध्ये दर्शन झालं आणि आता बाहेर आलो. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती. मंदिराच्या आवारामध्ये छोटी छोटी पण मंदिरं आहेत. आतमध्ये श्री पंपादेवीचं मंदिर आहे. इथे जे आहे हे पंपादेवीचं मंदिर आहे आतमध्ये. ॲक्च्युली आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती. आणि इथे जे आहे हे भुवनेश्वरीचं मंदिर आहे. आणि जे अंडरग्राऊंड शिवमंदिर आहे ते इकडून आहे.
हे ॲक्च्युली खूप जण मिस करतात. मंदिराची शॅडो, रिव्हर्स शॅडो वॉलवरती पडते. सी, खूप मस्त. विरूपाक्ष टेम्पलमध्ये जी लक्ष्मी नावाची हत्ती आहे, आता आपण तिला भेटायला जातोय. इंस्टाग्राम में पॉपुलर हो गया ना, तो कमीशन मिलेगा 5%. आई तो बहुत थोड़ा कर रहे इंडियन लोक जेवढे इकडे व्हिजिट करत नसतील ना, तेवढे फॉरेनर्स इकडे व्हिजिट करतात इथल्या इतिहास वगैरे जाणून घ्यायला. मी माझ्या मागे पण बघते, पूर्ण ग्रुप आहे आणि तर तो इथे ध्यानधारणा पण करतोय. सो मे बी इथले गाईड टूर त्यांना हे करतं. सो पण खरंच मला असं वाटतंय की जो मी एकटा आलो आहे सोलो ट्रिप, इकडे येऊन खूप छान वाटतंय. हे विरूपाक्ष टेम्पलच्या मागेच आहे तलाव. आत्ताच विरूपाक्ष टेम्पलच्या इथून दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे मातंग हिलला सनसेट बघायला. आणि मला पण असा एक माझ्यासारखाच सोलो ट्रॅव्हलर भेटला आहे आणि हा आहे दिल्लीचा, पण राहतो कोल्हापूरला. स्वतः तो पण माझ्यासोबत येतो आहे. ॲक्च्युली 6चा एक अराऊंड 6चा टायमिंग आहे सनसेटचा. आता वाजते 5, हाफ ॲन आवरमध्ये पोचून जाऊ. मातंग हिलचा पूर्ण हे आहे मॅप आहे आणि इथे कोणते कोणते ना मंदिर आहेत. मोनोलिथिक नंदी, होली माता भरपूर आहेत. सो त्याचा पण हे मॅप आपल्याकडे. वीरभद्रा मंदिर. मला प्रॉब्लेम नाहीये, मला शूजचा इश्यू झाला. खूपच जमाल झालंय. अजूनही वरती थोडंसं बाकी आहे, पण जो व्ह्यू दिसणार आहे वरून ऑसम असणार आहे. जो हाफ हिल ट्रेक करून जो दिसतोय ना, तो तुम्ही बघा. ओ माय गॉड, जबरदस्त. समोर विरूपाक्ष टेम्पल आणि
तुंगभद्रा नदी. हाँ नहीं छोड़ो मत कुछ. स्टेअर्स बघा कशा आहेत. वरती वारा खूप मस्त आहे. आणि तुमच्याकडे जर बॅग असेल तर मागण्यांपासून सावध राहा. बिकॉज अशी तुम्ही बॅग काही काढायला जरी हे केलं तरी सुद्धा आपल्याला लगेच तुमच्या मागे लागतं बॅगेसाठी. सो तेवढं फक्त तुम्ही सांभाळून नाही करा. आता फायनल टॉप पॉईंटवरती आलो आपण. मागे बघताय तो. आणि इथून आता आपण मस्तपैकी सनसेट एन्जॉय करू. चला. हे मातंगीरचं विघ्नेश्वर टेम्पल आहे. ते वरती पण इतके स्ट्रक्चर केलेलं आहे बघू शकता तुम्ही. संपूर्ण बार आहे त्याचे पिलर्स आहेत. हे आतमध्ये असे थोड्या छोट्या मोठ्या शहरांसारखे आहेत. म्हणजे काय स्ट्रक्चर केलं असेल तेव्हा. मातंग हिलवरून आता सनसेट बघून आता उतरायला सुरुवात करते. आणि उतरताना जर काळोख नाही झाला तर खाली जे मंदिर आहेत, नंदी आहे आणि गणपतीचे मंदिर आहेत. सो ते पण बघू जर बघायला मिळाले तर. उतरतानाच मला एक गुफेसारखं दिसलं. मी इकडे आतमध्ये आलो. त्या स्टोनच्या आतमध्ये पूर्ण आतमध्ये कोरलेलं आहे. काय आहे आय डोंट नो. बट येस, राहण्यासाठी वगैरे केलेलं आहे. ओ माय गॉड. ठीक आहे, मी आता आतमध्ये तर काही जास्त जाणार नाही कारण आता काळोख पण झाला. बट इकडे खूप सारं असं काही नाही काहीतरी आतमध्ये कोरलेलं दिसतं आणि सगळेच्या सगळे दगड आहेत. असं आतमध्ये हे असे डगरावरती नक्षीकाम कोरलेले दिसते आपल्याला. तर मित्रांनो, मी आलो होतो एकटा, पण मी एकटा नाही आलोय. आपले मित्र झालेत आता. मातंग हिलवरतीच आपल्याला भेटले. आता उद्या पण त्यांच्यासोबत पण एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता मातंग हिलवरून आम्ही निघालोय खाली आणि इथून खाली उतरताना 2-3 मंदिर आहेत ते एक्सप्लोअर करणार आहोत. मोनोलिथिक नंदी इथे समोरच आहे. सो ते आपण बघणार आहोत आणि मग नंतर मी जाणार आहे पुन्हा विरूपाक्ष टेम्पलमध्ये साधारणतः 8च्या दरम्यान, कारण विरूपाक्ष टेम्पलमध्ये 8 वाजता आरती होते.
सो आरतीसाठी मी पुन्हा विरूपाक्ष टेम्पलमध्ये जाणार आहे. मित्रांनो, आता मातंग हिलवरून उतरलो आणि जसे माझे 2 मित्र झाले तसेच मला अनएक्सपेक्टेडली अजून एक जण भेटलेत. त्यांचं रिबर्थ हो ओम म्हणून यूट्यूब चॅनल आहे आणि करंटली ते पण जॉब करायचे आणि जॉबला कंटाळून त्यांनी हे यूट्यूब चॅनल चालू केलं. ते पुण्याचे आहेत आणि आता त्यांचा असा प्लॅन आहे की कंटिन्यू ते फिरणार आहेत, पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण भारतभर ते फिरत राहणार आहेत आणि यूट्यूब वगैरे हे त्यांचा एक्सप्लोअर करणार आहेत ते पूर्ण सगळं. तर भारी वाटलं सगळे मराठी भेटून इकडे, कारण हम्पीमध्ये म्हणजे मराठी खूप जण आहेत आणि हे आम्हाला भेटलेत तर चांगलं वाटलं. आत्ता मी विरूपक्ष मंदिरमध्ये पुन्हा आलो आहे आरतीसाठी आणि माझे ज्यांच्याशी ओळख झाली जे पुण्याचे आहेत ते टेंट घेऊन आलेत आणि त्यांनी आता इथे आतमध्ये टेंट लावला आहे. ॲक्च्युली मला माहिती होतं की टेंट लावून पण राहू शकतं, पण मी कसं सोलो होतो एकटाच म्हणून मी काही रिस्क घेतली नाही. बट आणि मी ऑलरेडी आता रूम पण बुक केला आहे त्याच्यामुळे मी काय त्यांच्याबरोबर जॉईन नाही झालो. सो आता त्यांनी इकडे टेंट लावला तर त्यांना भेटेन मी आणि मग आतमध्ये पण आम्ही आरतीला जाऊ. इथे यांनी टेंट लावला आहे बाहेरच मंदिराच्या लेफ्ट साईडला. ऑसम यार. आता मी विजय विठ्ठल टेम्पल आणि त्याचा सगळा प्लॅन करत होतो की उद्या कुठे कुठे फिरायचं. इथेच विरूपक्ष मंदिरामध्ये जे 2 मित्र भेटले त्यांच्यासोबत उद्याचा. आणि ॲक्च्युली मी आलेलो आरतीसाठी आणि आरती ॲक्च्युली म्हणजे असं झालं की आरती म्हणजे आपल्या लोकांना जशी आपण आरती करतो तशी तिकडे आतमध्ये अलाउड नाही आहे, आपल्याला फक्त ती आरती घ्यायला मिळते. तर मला ॲक्च्युली असं वाटलेलं की आरती आपल्याला करायला मिळते. सो ठीक आहे, पण ॲटलिस्ट आरती जरी आपल्याला पाया पाडायला मिळालं ते 8 वाजता बंद होतं. तर आता मी निघालो आहे पुन्हा माझ्या स्टेवरती. तर सकाळी लवकर उठून मी पुन्हा रिटर्न येईन, मग उद्या सगळं पूर्ण विजय विठ्ठल टेम्पल बाकी सगळं एक्सप्लोअर करायचं. सो लेट्स सी. चलो देन, बाय बाय.